सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका कायम आहे। वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा आहे। कडेगाव भरतवाडी या गावामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। नागरिकांनी जनावरांसह आता स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। चांदोली धरणातून वारणा नदीत विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पूर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा अक्षरशः विळखा आपण पाहतोय। कोल्हापूर नंतर सांगलीतही तीच परिस्थिती आहे। आता नागरिकांनी आपल्या जनावरांसह स्थलांतरित करण्यास सुरुवात केलेली आहे। मिळेल त्या वाटेनं या ठिकाणी स्थलांतर केलं जात आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते सांगलीला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडे। संजय, आपण पाहतोय की सांगलीला देखील कोल्हापूर प्रमाणेच महापुराचा वेढा आहे। लष्कराची टीम आता सांगलीत पोहोचली आहे अशी माहिती मिळतेय, काय अपडेट आहे? लागवी आपण पाहता की गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत होता। त्यामुळे चांगल्या वारणा आणि कृष्णाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत होती। त्यामुळे जी काय 23-24 पातळी असणार होती ती आता तब्बल 40 फुटापर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे आता शहराला पाण्याने वेढा द्यायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतो की माझ्या पाठीमागच्या बाजूला काकानगर परिसर आहे, या ठिकाणी पूर्णपणे पाण्याने वेढा दिलेला आहे। त्यामुळे काही दिवसापूर्वी एनडीआरची टीम सुद्धा इथे दाखल झालेली होती आणि पाण्याचा प्रवाह जास्त चालू असल्यामुळे आणि पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे काल मिलिटरीची एक तुकडी सुद्धा या ठिकाणी सांगलीमध्ये दाखल झालेली आहे। आता गेल्या 12 तासापासून कृष्णेची पाणी पातळी फक्त 7 इंचांनी वाढ झालेली आहे। आता इशारा पातळी ही 40 फुटावर आहे, फक्त 1 फुटावर राहिलेली आहे। त्यामुळे आता लोकांना स्थलांतर करण्यात चालू आहे। आतापर्यंत 3000 लोकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सांगलीमध्ये सुद्धा आता आर्मीची टीम दाखल झाली आहे। सांगलीच्या ज्या सखल भागामध्ये पुराचे पाणी येते त्या ठिकाणी ही टीम पाणी करत आहे, तर काही प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। सांगली आणि मिरजमध्ये अशा 2 ठिकाणी या तुकड्या गेल्या आहेत आणि सांगलीच्या काकानगर रोड वरती तुकडी दाखल झाली असून या ठिकाणी ते प्रात्यक्षिके करणार आहेत। त्याचप्रमाणे प्रशासनाने सुद्धा तथागतीचे आदेश दिलेले आहेत आणि जर आता सध्या पाऊस थांबलेला असला तरी पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि आता हे शहरात पाणी आहे आणि जर का अशी पातळी वाढली तर हे महापुराचं सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। लागली संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।